झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. उतरू का? हो उतर ना. गाडी बंद कर ना. थँक्यू. तर मी तुला म्हणत होते एक मिनिट एक हे राहिलं. थँक्स. हां, तर मी तुला म्हणाले तसं मी काही माणूस गाणी नाहीये, पण कसं झालं ना की त्या दिवशी मी तुमच्याकडे आले आणि एकदम एवढी माणसं बघितली आणि थोडीशी बिथरले. म्हणजे कसं होतं ना की लहानपणापासून माझ्या घरी मी आणि पप्पा दोघंच, त्यामुळे एकदम अशी खूप माणसं घरात असण्याची मला मुळातच सवय नाही आहे आणि आपली पर्सनल स्पेस अशी इतक्या माणसांमध्ये शेअर करायची जराशी जरा घाबरले होते? नाही नाही, घाबरेन कशाला मी. भीती वाटली मला थोडीशी. म्हणजे मी फोनवर तुझ्याशी बोलले ती माझी इन्स्टंट रिॲक्शन होती, काहीही विचार न करता दिलेली. अच्छा, म्हणजे आता तुझे बोलतेस ते विचार करून बोलतेस? खरं तर नाही. हे बघ, मी युजली अशी नाहीये. म्हणजे माझं सगळं नीट ठरलेलं असतं, पण मला आता नाही कळते, खरंच सांगते. नाही, आज मी देवकी काकूंबरोबर, म्हणजे आईंबरोबर, म्हणजे तुझ्या आईंबरोबर हळदी कुंकवाला गेले. मस्त वाटलं, मला छान वाटलं. म्हणजे आमची परवापर्यंत ओळख नव्हती, पण त्या आज इतके लाड करत होत्या माझे. त्यांच्यासाठी मी खूप महत्वाची होते. म्हणजे माझे पप्पा सोडून मी दुसऱ्या कोणासाठी तरी इतकी इम्पॉर्टंट आहे, हे फिलिंग खूप छान होतं. म्हणजे सुदिंग. आहेसच ना तू तिच्यासाठी खूप महत्वाची. हा, आता तुझ्यामुळे तिला बसल्या जागी चहा मिळणार आहे ना. नाही, चहा नक्की चांगला मिळेल, पण बाकी स्वयंपाकाची बोंब आहे सगळी. काय? हो, घरी पप्पा करतात सगळा स्वयंपाक, मी नाही करत. तुला कळेलच लग्नानंतर. म्हणजे आता परत आपलं लग्न होतंय? हो. नक्की? चल, मी निघते. पप्पा वाट बघत असतील घरी. हो हो. गुड नाईट. या. बाय द वे. नाही नाही, आता नक्की आहे. नाही नाही, ते ठीक आहे. हं? नाही म्हणजे ते बरोबरच आहे. मला काय सांगायचं होतं की हे जे तू घातलेस ते आय नो इट्स नॉट युअर टाईप, पण हे ही फुलांची साडी आणि ते लोंबते कानातले ते बरं दिसतंय. ते म्हणजे चांगलं आहे. हो, थँक्स. या. नाही म्हणजे मला सावरता येत नाहीये, मला माहितीये. तुलाही कळेलच लग्नानंतर आता. गुड नाईट. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. いや、cool. आय एम गुड. जा तू जा. いや、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 
सुनो ना सुन लो ना. काय काय मला बोलवलंस? हो रे बाबा, एकाच घरात राहून निरोप धाडावे लागतात आजकाल मुलांना. या बाबानो, आईला आपल्या जन्मदात्रीला भेटून जायचं. घरात एवढं लग्न ठरलंय, पण काही गोष्टी सांगाव्या विचाराव्या असं नाही. म्हणून परीला म्हटलं की जाऊन सांग त्याला. आई जिवंत आहे म्हणावं अजून. गे असं का बोलतेस आई? आत्ता तर खाली भेटलो आपण. आपण सगळे भेटलो, आपण नाही. हे बघ, तू माझा सगळ्यात थोरला. कसं असतं बघ, आजकाल म्हणतात ना, आई वडिलांनी मुलांचे मित्र व्हावे. पण आमच्या वेळी कुठे होतं तसं? इतकी पोरं व्हायची, कुणाशी म्हणून मैत्री करायची. पण खरी मैत्री व्हायची थोरल्याशी. त्याच्याशी सुख दुःख वाटायचं असतं ना रे. खरं आहे तुझं. मला चांगलं आठवतंय, तू इतरांशी वेगळी होतीस, माझ्याशी वेगळी होतीस. पण त्याला सो कारण होतं. इतरांबरोबर एकदम शिस्तीची कडक आई होतीस, पण माझ्याबरोबर चिंचा बोर सुद्धा खाल्लीस तू. शाळेतून येताना आणायला सांगायचीस आणि चोरून खायची चिंचा. अजून आठवतं का रे तुला? न आठवायला काय झालंय? चोरून चिंचा तू खायचीस, मार मी खायचो आप्पांचा. तेव्हा माझं इतकं ऐकलंच. आता एक ऐकणार आहे राजा. डॉक्टर हजरनीस काय सांगून गेले? गोड खायचं नाही म्हणून. ते नाही रे. मग काय? अरे वेड्या, तू जसा माझा थोरला तसाच शामराव या घराण्याचा मोठा नातू. तू माझा ऐकलंस रे, पण शामराव आजच्या पिढीचा माणेदार तरुण. तो माझं थोडंच ऐकणार आहे. अरे खर्च वाचवतोय तर ठीक आहे, लग्न अगदी साधेपणानं कर, पण साखरपुडा अगदी थाटामाटात झाला पाहिजे. काय हे बघ आई, तो किती हट्टी आहे तुला माहिती ना. तुझ्यासारखाच आहे तो. इतक्या महत्वाच्या लग्नाला तयार झालाय तो. आता आणखीन काही हट्ट घेऊन गेलो ना का त्याची लग्न मोडून बसायचा तो. त्यापेक्षा बेस्ट वे तो म्हणेल ती पूर्व दिशा, असं मी ठरवलेलं आहे. अरे फार माणसं नाही बोलवायची. मग फक्त आपले नातेवाईक, शेजारी पाजारी आणि मित्र मैत्रिणी. अगे एवढे जवळचे धरले तरी 2 वर्ग भरतील आपले. तेच म्हणते मी, तेवढीच माणसं बोलवायची. तेवढीच? अरे आमच्या काळी अख्खं गाव बोलवायचंय. अगं पण आई, आता तो काळ राहिलेला नाही. हे बघ, लग्न साधेपणानं करायचं ना, मग साखरपुडा थाटामाटात करायचा. काय? हाय पप्पा. काय काय हळदी कुंकवाचं रिटर्न गिफ्ट. तुम्ही म्हणाल होतात ना आपल्याला प्लास्टिकचे डबे घ्यायला झालेत. जळला नाही का मागच्या आठवड्यात एक माझ्या हातून मायक्रोवेव्ह मध्ये? आता घ्यायला नकोत नवीन. हलवा वगैरे घालून दिला नाही वाटतं? तिळगुळ हलवा वगैरे. मजा आली मला हळदी कुंकवाला. म्हणजे मला असं ऍक्च्युली वाटलं होतं की असं तिकडे हळदी कुंकू वगैरे ठिकाणी बायका अशा एकदम काहीतरी बोर काहीतरी बोलत असतील. पण एक बाई चक्क बरं का पप्पा, एक बाई तिकडे पॉलिटिक्स विषयी बोलत होत्या.
आणि कोणीतरी एक जण काहीतरी बघितलेल्या नाटकाबद्दल सांगत होत्या, कोणीतरी काहीतरी पुस्तकच काहीतरी वाचलं होतं. छान. म्हणजे मला असं वाटलं की काय आपल्याला उगाच बोर होईल असं काहीतरी उगाच गैरसमज करून घेतला होता. मला वाटलं असं म्हणजे सगळं बोर असणार तिकडे. सांगितलंस की नाही देवकी वहिनीनं काय लग्न मोडलंयस ते? काय कुणी मोडलं लग्न? काय काय म्हणालीस? काय पप्पा? ते नीट ऐकू नाही आलं मला. काय म्हणालीस? काहीही लग्न बिग्न मोडलेलं नाहीये. म्हणजे आता लग्नाला तयार आहेस तू? लग्न न करण्याचं ते भूत गेलं डोक्यात. तसे चांगले आहेत घनश्यामच्या घरचे सगळे. खूप माणसं आहेत पण आई पण गोड आहेत घनश्यामच्या. देवकी काकू. काकू नाही, आई म्हणायचं. आमच्या आई असं म्हणायचं. हो. छान दिसतेस तू. असं हळद कुंकू लावलंय, साडी. छान दिसतेस. खरं सांगू, तू मगाशी अशी आलीस ना समोर साडीत, थेट तुझ्या आईसारखी दिसत होतीस. सुंदर आणि प्रांजळ. काय ना पप्पा, तुम्हाला साडी कधी नेसायला लागत नाही म्हणून. अदरवाईज पप्पा अशी साडी नेसून ती धरून रस्ता क्रॉस करणं डिफिकल्ट असतं ना पप्पा. नाही नाही, पण मुलींनी नेसली पाहिजे का साडी. छान दिसतात मुली, अगदी मॅच्युअर्ड. तुम्ही म्हणा मॅच्युअर्ड वगैरे, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी मोठ्या मुलीसारखी वागणार नाहीये. तुम्हाला माझे सगळे लाड करायला लागणार आहेत. मी लहान आहे अजून. बरं बरं. सकाळी खूप बोललो का ग मी तुला? हो. रागावली माझ्यावर? एवढं राधा, आता तुला हव्या त्या भूमिकेमध्ये जायला हा तुझा बाप तयार आहे. तयार आहे म्हणजे काय? तयारी काय दाखवतो? तुम्हाला करायलाच लागणार आहे. निदान मी जाईपर्यंत तरी तुम्हाला मला हवे ते सगळे माझे लाड तुम्हाला करायला लागणार आहेत. यू हॅव नो ऑप्शन. आता जाणार नाही का तू? हो. मला ना तू कधी कधी लहानपणचीच आठवतेस. ती वेण्या घालून घेताना काय त्रास द्यायचीस ग तू? त्या तुझ्या वेण्यांपायी रोज तुला शाळेत जायला उशीर, मला कामावर जायला उशीर. म्हणून तुम्ही माझे केस कापून टाकले ना तेव्हा. मग पप्पा कान इकडे करा, तुम्हाला गंमत सांगायची. सांग की आता. मग कानात आता कान काय? पप्पा मला कुठे जायचं नाहीये तुम्हाला सोडून. पप्पा मला इथेच राहायचंय. मला नाही कळलं, जावं मला असं वाटतंय कुठे तुम्हाला कळलं, सोडून. पण मी अजिबात ऐकणार नाही. मग काय ठरवलंस तू? अरे तेच तर सांगायला आलोय मी तुला. हा, राधानी मन बदललंय. आय डोंट नो म्हणजे कसं झालं काय झालं, पण झालं खरं. अरे म्हणजे मला सांग, लग्न कॅन्सलची आयडिया कॅन्सल? हो. वाव. पण ती सारखे निर्णय बदलायला लागली ना तर पुढे तुझी बोंब होईल. हे बघ, ते सगळं मला माहिती नाही, पण ती असं म्हणली की लहानपणापासून ती एकटीच राहिली आहे तिच्या पप्पांबरोबर. तिला माणसांची सवय नाही आणि आपल्याकडे एकदम एवढी सगळी माणसं बघून ती घाबरली असं ती म्हणाली. आणि असं झालं असेल रे. आपल्याकडली मंडळी माहिती आहेत ना तुला, सगळे अतिउत्साही आहेत. पण मस्त वाटलं यार, मला खूप आनंद झाला. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आता तू आमच्या पंक्तीत आलायस. ऑल दी बेस्ट. घना दादा, तुला माई आजींनी बोलावलंय का? हो. आता काय झालं? पण पटकन चल. याच्यासाठी पण ऑल दी बेस्ट. आय एम रिअली सॉरी माई आजी. बाबा, आई, काका, साखरपुडा होणार नाही. काय?
एका लग्नाची दुसरी गोष्ट घाली माझ्या दारी पिंगा एका लग्नाची दुसरी गोष्ट घाली माझ्या दारी पिंगा. लिसन ना, तो घना आता काय म्हणत होता हो? गुड नाईट असं म्हणून तो गेला. गुड नाईट नव्हे, तो राधाबद्दल काहीतरी म्हणाला ना, तिने निर्णय बदलला वगैरे. फिसकटलं का हो? फिसकटलं सगळं? काय मी ऐकलं म्हणजे मी तुम्हाला हाक मारायला येत होते ना, तेव्हा कानावर पडलं माझ्या की राधा काय लग्न मोडते. नाही, काहीच नाही. का 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 नाही का असं नाही, सहज असंच. ए, माऊ तुम्हाला हाक मारत का होतीस? माऊ आता कसली मीटिंग आहे का पुन्हा कोर्ट मार्शल आहे माझं? अरे मी बोलायचं रे, ठरलं. तुझं लग्न तू ठरवलंयस आणि नोंदणी पद्धतीनं तुमच्या दोघांच्या म्हणण्यानुसार आपण करायचं मनात नसताना ठरवलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्यात काही नाही का, बावगं काहीच नाही. पण म्हणजे मला असं म्हणायचं होतं की 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 काय की सांग. अरे असं गोल गोल काय बोलतोय, सरळ सांग. साखरपुडा व्हायलाच पाहिजे. साखरपुडा व्हायला हवा. नाही, नो वेज हे शक्य नाही. साखरपुडा नाही होणार. साखरपुडा नाही होणार. बरं. अहो तो नाहीच म्हणणार, तुम्ही पण काय नाही म्हणताय? तुम्ही त्याला अरे सोनिया, हे बघ, आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय की नाही? हा, मग ही एक गोष्ट आमच्या मनासारखी होऊ दे ना. अरे साखरपुड्यात जरा मिरवून घेऊ की आम्ही, लग्नात नाही तर नाही. करेक्ट. काय करेक्ट आहे? तुमच्या डिमांड वाढतच चालल्यात. काय चाललंय तुमचे? तुमच्या आता म्हणण्याप्रमाणे मी लग्न करायला तयार झालोय की नाही? झालं का नाही? सांगा, झालं का नाही? मग रजिस्टर लग्न करणाऱ्यांनी साखरपुडा करूच नाही असं कोणी लिहून ठेवलंय का? बरोबर आहे, अजिबात बरोबर नाहीये. दादा तू जरा शांत राहा. आता वल्लीच्या भावाने नाही केला साखरपुडा, हा, आणि मग केलं रजिस्टर लग्न. माझा आणि राधाचा निर्णय झालेला आहे, साखरपुडा नाही. हे बघ ना, साखरपुडा नाही. अरे बाप आहेस तू त्याचा. असली कसली रे तुम्ही मुलं. तुमचे आप्पा जरी हळू बोलले तरी थरथर कापायचे तुम्ही. काय आय एम रिअली सॉरी माई आजी. बाबा, आई, काका, साखरपुडा होणार नाही. काय एका लग्नाची दुसरी गोष्ट घाली माझ्या दारी पिंगा एका लग्नाची दुसरी गोष्ट घाली माझ्या दारी पिंगा. हे बघ शामराव, मला तुझं उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता, आणि ते सुद्धा होय म्हणून. काय हा, हो. नाही. आय एम रिअली सॉरी माई आजी. बाबा, आई, काका, साखरपुडा होणार नाही. काय मी माझ्या बाजूनी प्रयत्नांची शिकस्त केलेली आहे. मला कळतच नाहीये, पण मला खरंच कळत नाही, मान्य का नाही तुला? नाही. अरे हे बघ, बोर्डाच्या परीक्षेच्या आधी प्रिलिम असते का नाही, तसा लग्नाच्या आधी हा साखरपुडा. पण बाबा आपलं ठरलंय ना की 16 नको.
साखरपुडा म्हणजे सोहळा नाही काही. ते दोघांनी समोर बसायचं, पटापटा पटापटा अंगठ्या घालायच्या, दार संपलं. कळणार सुद्धा नाही कधी आला साखरपुडा आणि कधी गेला. कमॉन पप्पा, साखरपुडा म्हणजे काय इंजेक्शन आहे का? कधी दिलं तुला कळणार पण नाही. काय बोलताय तुम्ही? नाही, साखरपुडा वगैरे नको. आणि मग ते सगळी खूप माणसं येणार, मग तुम्ही म्हणणार की याला बोलवलं आणि याला नाही बोलवलं तर हा चिडेल, याला बोलवू नाही, मग ते इगोस, ते इश्यूज नको. साखरपुडा नको. आणि पप्पा, किती माणसं आहेत त्यांच्याकडे. हो काय मॅनेज करायला प्रॉब्लेम आहे. नको साखरपुडा नको. हे बाप कोण आहे? तू कमी. साखरपुडा होणार म्हणजे होणार, अँड दॅट्स फायनल. लग्न कोणाचं आहे? तुमचं का माझं? साखरपुडा होणार नाही म्हणजे नाही, आणि इट्स फायनल. अरे झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.